नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे आहे ते आपले संविधान म्हणजे राज्यघटना या संदर्भात आपली जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात आज माहिती बघूया आणि त्याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांसंदर्भात आज आपण चर्चा करूया। तर सुरुवातीला आपण थोडक्यात माहिती बघूया की त्रिमंत्री योजनेतील 1946च्या तरतुदीप्रमाणे संविधान निर्मितीसाठी जुलै महिन्यात घटना समितीची निवडणूक झाली। प्रांतामधील विधिमंडळाच्या सदस्यांमार्फत अप्रत्यक्षपणे निवड झाली। सुरुवातीला 389 प्रतिनिधी, नंतर 296 जागा ज्या आहेत त्या निश्चित करण्यात आल्या। निवडणूक होऊन त्यात काँग्रेसचे 211 प्रतिनिधी, मुस्लिम लीगचे 73 प्रतिनिधींना जागा मिळाल्या। संविधान समितीची जी स्थापना आहे ती 1946 साली झालेली आहे। संविधान समितीचे सभासद प्रांताच्या सदस्याने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी, म्हणजे संविधान समितीचे जे सभासद होते ते कोण कोण होते तर प्रांतांच्या सदस्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी। संविधान समितीची पहिली बैठक कधी झाली तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान समितीची पहिली बैठक झालेली आहे। आणि पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा हे जे होते हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते। 9 व 10 डिसेंबर या रोजी जी आहे ती 9 व 10 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक जी आहे ती म्हणजेच पहिली बैठक झालेली आहे। आणि संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 11 डिसेंबर 1946 पासून जे आहेत ते संविधान होईपर्यंत म्हणजे पूर्ण होईपर्यंत ते संविधान समितीचे अध्यक्ष होते। त्याच्यानंतर ते पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। संविधान समितीच्या एकूण उपसमित्या किती होत्या तर 11। संविधान निर्मिती अंतर्गत सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती तर मसुदा समिती। मसुदा म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी जी होती ती सगळ्यात महत्त्वाची होती। आणि या समितीचे म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर हे जे आहेत हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। 2 संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती या समित्यांचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू। प्रांतिक घटना समिती या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल। आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल। या समितीच्या 2 उपसमित्या होत्या। त्या उपसमित्यांचे अध्यक्ष कोण आहेत तर ते बघूया आपण। 1 नंबर मूलभूत हक्क उपसमिती या समितीचे अध्यक्ष कोण होते तर JB कृपालिनी हे जे होते ते अध्यक्ष होते। आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर SC मुखर्जी हे जे होते ते अध्यक्ष होते। कार्यपद्धती व नियम समिती या समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। राज्यांशी चर्चेसाठी समिती या समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू। आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर KM मुन्सी हे जे होते हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते 29 ऑगस्ट 1947। मसुदा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य जे आहेत त्या संदर्भात आपण माहिती बघूया। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आणि सदस्य कोण कोण होते तर डॉक्टर म्हणजे 2 नंबर DP खेतान आणि 3 नंबर KM मुन्सी, 4 नंबर N माधवराव, 5 नंबर गोपालस्वामी अय्यंगार, 6 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे जे आहेत हे मसुदा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य होते। संविधानाची प्रस्तावना म्हणजे उद्देशिका कोणी लिहिली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी आहे ती संविधान समितीची उद्देशिका लिहिलेली आहे। आणि ती कधी मांडली तर 13 डिसेंबर 1946 रोजी मांडण्यात आलेली आहे। संविधानाची जी आपली प्रस्तावना आहे ती 13 डिसेंबर 1946 रोजी मांडण्यात आलेली आहे। आणि 22 जानेवारी 1947 रोजी जी आहे ती स्वीकारण्यात आली। संविधान समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते तर डॉक्टर BN राव हे जे आहेत ते संविधान समितीचे कायदेशीर सल्लागार होते। आणि संविधान समितीच्या कामकाजाचे एकूण दिवस म्हणजेच आपल्या संविधान
ना जे कामकाज जे चाललं ते किती दिवस चाललं तर 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढं जे आहे ते कामकाज चाललेलं आहे. एकूण दिवस किती झाले तर 1082 दिवस जे आहेत ते आपलं संविधान समितीचं कामकाज चाललं. संविधान समितीची एकूण अधिवेशने किती झाली तर 11 अधिवेशने झाली. एकूण किती अधिवेशने झाली तर 11 अधिवेशने झाली. संविधान आणि त्यातील तरतुदी जे आहेत ते 395 सुरुवातीला कलमे होती. 395 कलमे होती आणि 8 परिशिष्ट 22 भाग जे होते ते संविधान समितीचे जे आहेत ते भाग होते. आणि सध्या जे आहेत सध्या 444 कलमे आहेत, 12 परिशिष्ट आहेत आणि 24 भाग आहेत. 2013 पर्यंत 459 कलमे होती. 12/7/2013 पर्यंत जे आहेत ते 461 म्हणजेच 448 अनुच्छेद होते. 12 परिशिष्टे अनुसूची म्हणजे परिशिष्टे म्हणजे अनुसूचित आणि 25 भाग आहेत. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान समितीने भारताचे संविधान जे आहे ते स्वीकृत केले. आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान समितीची शेवटची बैठक झाली. संविधान निर्मितीसाठी आलेला एकूण खर्च किती आहे तर 63,96,96,729 रुपये एवढा जो आहे तो संविधान आणि आपले भारताचं जी राज्यघटना बनली तर या राज्यघटना बनवण्यासाठी हा एवढा खर्च आलेला आहे. आणि आपलं संविधान जे आहे ते कधी अंमलात आलं तर 26 जानेवारी 1950 रोजी जे आहे ते आपलं संविधान अंमलात आलेलं आहे. भारतीय संविधानाचे म्हणजेच राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. संविधान समितीचे सदस्य म्हणजे संविधान समितीमध्ये जे महत्त्वाचे जे सदस्य आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण बघूया. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू, 4 नंबर सरदार वल्लभभाई पटेल, 5 नंबर मौलाना आझाद, 6 नंबर सरोजिनी नायडू, 7 नंबर विजयालक्ष्मी पंडित, 8 नंबर बैरिस्टर जयकर, 9 नंबर कन्हैयालाल मुंशी, 10 नंबर हंसाबेन मेहता, 11 नंबर राजकुमारी अमृता कौर, 12 नंबर गोपाळस्वामी अय्यंगार, 13 नंबर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे जे आहेत हे महत्त्वाचे सदस्य आहेत. हे जे यांच्यावर आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. आता इथं आपण बघूया एक आपल्या संविधानामध्ये जे काय ज्या पद्धती म्हणजे अवलंबल्या गेल्या त्या कुठल्या देशाच्या संविधानामधून अवलंबल्या त्या संदर्भात आपण इथं माहिती म्हणजे आपल्या भारताची जी घटना बनली त्या घटनेचे स्रोत म्हणजे सोर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स जे कोणत्या देशातनं घेण्यात आले ते त्या संदर्भात आपण बघूया. तर 1 नंबर संसदीय शासन पद्धती जी आहे संसदीय शासन पद्धती जी आहे ती आपल्या इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली. संघराज्य पद्धत ही जी आहे ती अमेरिका आणि कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली. मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते आयर्लंड या देशाच्या घटनेतून घेण्यात आले. मूलभूत हक्क जे आहेत ते अमेरिका, फ्रेंच या देशांच्या राज्यघटनेतून घेण्यात आले. समाजवादाचं जे तत्व आहे हे जे आहे ते आपल्या रशिया देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले. आणि आणीबाणी संदर्भातल्या त्या ज्या तरतुदी आहेत त्या जर्मनी या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले. न्यायिक पुनर्विलोकन जे आहे ते अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले. संघसूची संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आल्या. समवर्ती सूची जी आहे ती ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेतून आपल्या घटनेमध्ये तरतुदी घेण्यात आल्या. आणि घटनादुरुस्ती जी आहे ती दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आली. आणि पंचवार्षिक योजना जी आहेत ते कुठल्या देशातून घेण्यात आले तर रशिया या देशाच्या राज्यघटनेच्या तरतुदीवरनं घेण्यात आली. आता इथं आपण बघूया संविधान. आपल्या भारतीय संविधान ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस भारतीय संविधान सभेतील ज्या महिला होत्या त्या किती होत्या आणि त्यांच्या संदर्भात आपण जे आहे ते इथं माहिती बघूया. तर महत्त्वाचं म्हणजे इथं ज्या महिला आहेत ते अम्मू स्वामीनाथन 2, दुसरे जे आहेत त्या दक्षिणानी वेलायुद्ध 3, बेगम एजाज रसूल, 4 नंबर दुर्गाबाई देशमुख, 5 नंबर हौसाबेन जीवराज मेहता,
6 नंबर कमला चौधरी, 7 नंबर लीला रॉय, 8 नंबर मालती चौधरी, 9 नंबर पौर्णिमा बॅनर्जी, 10 राजकुमारी अमृता कौर, 11 नंबर रेणुका रे, 12 नंबर सरोजिनी नायडू, 13 नंबर सुचेता कृपालिनी, 14 नंबर विजयलक्ष्मी पंडित आणि 15 नंबर जे आहे त्या एनी मास्करेन. अशा प्रकारे आपल्या म्हणजे भारतीय संविधान ज्यावेळेस बनलं त्या संविधान समितीमध्ये ह्या ज्या आहेत त्या महिला होत्या, जे सदस्य होत्या त्यावेळेस. आता इथं आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण आता थोडक्यात माहिती बघूया. परीक्षेत जे आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न बघूया आणि त्यांची उत्तरं आणि थोडक्यात माहिती बघूया. तर इथं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ची जी परीक्षा झालेली आहे 22-2 म्हणजेच त्या परीक्षेमध्ये जे काही परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत ते बघूया. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या, असा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, म्हणजेच हे दिलेले आहेत विधानं दिलेले आहेत. 1 नंबर अ भारतीय नागरिकत्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार, क राष्ट्रपतीने शपथ घेणे, ड आणीबाणी विषयक तरतुदी आणि ई निवडणूक आयोग आणि त्यांची कार्य. तर इथं आपल्याला पर्याय उत्तरे दिलेले आहेत. 1 नंबर वरील सर्व, 2 नंबर जो पर्याय आहे तो अ, ब, ड आणि ई, 3 नंबर अ, ब, क आणि ड, 4 नंबर अ, क आणि ई, अ, क आणि ई. अशा प्रकारे जे आहे ते उत्तर जे आहे ते 4 नंबर पर्याय आहे. अ काय आहे तर अ, क आणि ई. अ काय आहे तर भारतीय नागरिकत्व, त्याच्यानंतर क राष्ट्रपतीने शपथ घेणे आणि ई जे आहे ते निवडणूक आयोग आणि त्यांची कार्य. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे. इथं आपण थोडक्यात माहिती बघूया. पार्ट 2 भाग 2 त्याच्यामध्ये जे आहे ते नागरिकत्व संदर्भात तरतुदी आहेत. तर अनुच्छेद 5 म्हणजेच कलम 5 संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व आणि अनुच्छेद 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क या संदर्भात तरतूद आहे. अनुच्छेद 7 भारतातून हिंदुस्थान म्हणजेच आपल्या हिंदुस्थानातून पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्वासंदर्भातल्या तरतुदी आहेत. आणि 8 नंबर मूळ भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व म्हणजेच NRI संदर्भात जे नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत त्या इथं तरतुदी कलम 8 म्हणजेच अनुच्छेद 8 मध्ये देण्यात आलेले आहेत. अनुच्छेद 9 परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे या संदर्भात तरतूद आहे. आता पुढचा जो भाग 5 संघराज्य या मध्ये प्रकरण 1 मध्ये अनुच्छेद 60 मध्ये राष्ट्रपतीने शपथ घेणे या संदर्भात तरतूद आहे. ही जी आहे त्या दिवशी लागू झाली. आणि भाग 15 मध्ये निवडणुका म्हणजेच अनुच्छेद 324 निवडणूक आयोग या संदर्भात तरतुदी आहेत. आणि भाग 19 संकीर्ण त्याच्यामध्ये अनुच्छेद 366 व्याख्या, 367 अर्थ लावणे आणि हे जे आहेत हे कलम जे आहेत ते निरसित करण्यात आलेले आहेत. अनुच्छेद 392 अडचणी निवारण करण्याच्या राष्ट्रपतींचा अधिकार या संदर्भात तरतुदी आहेत. आणि भाग 22 यातील जे आहेत ते संक्षिप्त नाव म्हणजेच संक्षिप्त नाव अनुच्छेद 393 संक्षिप्त नाव म्हणजेच या संविधानास भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना म्हणावे, बरोबर, या संदर्भात तरतुदी आहेत. अनुच्छेद 394 अन्वये प्रारंभ म्हणजे सुरुवात तर ती लागू या कलमानुसार आपली भारताची जी राज्यघटना आहे ती आपल्या या भारत देशासाठी लागू झालेली आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे आहे ते थोडक्यात आपण इथं विश्लेषण बघितलं. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 मॅच द फॉलोइंग पेअर्स लिस्ट ए विथ लिस्ट बी SSCP 2021 23/1/2022 रोजी जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथं जोड्या लावा संदर्भातला हा प्रश्न आहे. लिस्ट ए आणि लिस्ट बी या संदर्भात आपण बघूया. लिस्ट ए बघूया आता. एकेरी नागरिकत्व म्हणजे सिंगल सिटीजनशिप, बी न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, सी राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आणि ड केंद्र राज्य
केंद्र राज्य संबंधातील सूची, केंद्र राज्य संबंधातील सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट इन युनियन स्टेट रिलेशन. अशा प्रकारे लिस्ट ए मध्ये जे आहे ते बघितले आपण लिस्ट ए. आता लिस्ट बी बघूया. एक नंबर इंग्लंड म्हणजे युनायटेड किंगडम UK, 2 नंबर अमेरिका म्हणजे अमेरिका USA, 3 नंबर आयर्लंड आणि 4 नंबर ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इथं आपण बघूया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे उत्तर आहे. तर एकेरी नागरिकत्व हे इंग्लंड या देशाकडनं घेण्यात आलेलं आहे. बी न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिका, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड आणि केंद्र राज्य या संबंधातील सूची जी आहे ती ऑस्ट्रेलिया या देशातून घेण्यात आलेली आहे. तर हा प्रश्न असा आहे आणि त्याचं हे जे आहे ते उत्तर आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साली जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 3 भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत. Which of the following is are correct pairs with regard to acceptance in the Indian constitutions? A. अमेरिका उपराष्ट्रपती पद, पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट्स. बी कॅनडा, केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, द कन्सेप्ट ऑफ युनियन फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट. सी साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, राज्यसभा निवडणूक पद्धती, इलेक्शन मेथड ऑफ द राज्यसभा. डी आयर्लंड, राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांचे नामनिर्देशन पद्धती, नॉमिनेशन मेथड ऑफ द मेंबर ऑफ द राज्यसभा बाय द प्रेसिडेंट हू हॅव डन स्पेशल वर्क इन द स्पेसिफिक एरिया. अशा प्रकारे हा इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि याचे जे उत्तरासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते बघूया. इथं 1 नंबर फक्त अ म्हणजेच ओनली ए, 2 नंबर अ आणि क, ए आणि सी, 3 नंबर अ ब आणि ड, ए बी आणि डी, 4 नंबर अ ब क आणि ड, ए बी सी अँड डी. तर इथं प्रश्न काय विचारला आहे तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक भारतीय संविधानात स्वीकार केलेल्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या जोड्या आहेत. केलेल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी जोड्या कोणती आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट पेअर्स विथ रिगार्ड टू एक्सेप्टन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते 4 नंबर अ ब क आणि ड. आता पुढचा प्रश्न बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा सन 2021चा सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे मेन्सचा पेपर 2 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 4 खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. ब हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवल्या आहेत. क भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या आहे. पर्याय इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत. विधान अ बरोबर ब आणि क चुकीचे, विधान ब आणि क बरोबर अ चुकीचे, विधान क बरोबर अ आणि ब चुकीचे. 4 नंबर सर्व विधान बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. क बरोबर आहे आणि अ आणि ब जे आहे ते चुकीचं आहे. तर इथं या पहिल्या विधानामध्ये जे आहे ते राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 नसून 284 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे आहेत ते स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. इथं 84 आहेत, 286 नाही, 284 अशा प्रकारे हे जे आहे ते आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 साली जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्न म्हणजे जोड्या संदर्भात प्रश्न आलेला आहे तो बघूया. सामान्य अध्ययन पेपर 2 GS2 चा पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 5 जोड्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. 3 नंबर BN राव घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार आणि 4 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो आहे तो उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच आपला प्रेम्बल म्हणजे उद्देशिका जी आहे ती मांडलेली आहे. तर ह्या ज्या जोड्या आहेत त्या इथं आपण जुळवूनच घेतलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साली जो प्रश्न आलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 6
13 सप्टेंबर 1946 रोजी टिंबटिंब यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. कोण? 13 डिसेंबर 1946. Move the objective resolutions in the Constitution's Assembly of India. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर सुचेता कृपालिनी, 2 नंबर सरोजिनी नायडू, 3 नंबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 4 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू. तर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उत्तर या प्रश्नाचं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते आपल्या घटनेची उद्देशिका जी आहे ती मांडलेली आहे. आता MPSC कंबाईनची एक्झाम 2023ची जी आहे ती परीक्षा झालेली आहे ती 30/4/2023 रोजी झालेली आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 नंबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 नंबर डॉक्टर BR आंबेडकर, 3 नंबर जवाहरलाल नेहरू, 4 नंबर ग. मवाळकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय ग. मवाळकर हे जे आहेत ते कार्यविषयी समितीचे अध्यक्ष होते. आणि लोकसभेचे सभापती पण होते ते, म्हणजेच पहिले आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे मराठी माणूस हा लोकसभेचा पहिला सभापती झालेला आहे. GV मवाळकर. 15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956 काँग्रेस या पक्षाचे होते आणि पहिली जी लोकसभा होती त्या लोकसभेमध्ये ते सभापती होते. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला. इथं एक नंबर पर्याय दिलेला आहे जानेवारी 1947, 2 नंबर मार्च 1947, 3 नंबर सप्टेंबर 1947 आणि 4 नंबर ऑक्टोबर 1947. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे ऑक्टोबर 1947. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने ड्राफ्टिंग कमिटी आणि सल्लागार शाखा हे जे आहेत हे अलग अलग आहेत, त्याच्यामुळे इथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर या सल्लागार समितीने जो आहे तो भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला तर ऑक्टोबर 1947 साली. आणि मसुदा समितीचा जो पहिला मसुदा आहे तो फेब्रुवारी 1948 साली तयार करण्यात आला आणि दुसरा मसुदा जो आहे तो ऑक्टोबर 1948 साली. म्हणजे पहिला मसुदा तयार करण्यात आला, त्याच्यानंतर आपल्या भारतातील जे सुशिक्षित लोक होती, राजे राजवाडे होते, त्यांचे जे आहेत ते प्रतिक्रिया पब्लिकच्या म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. त्याच्यानंतर मग दुसरा जो आपल्या मसुदा समितीचा दुसरा जो आहे तो मसुदा मांडण्यात आला. तर अशा प्रकारे तो ऑक्टोबर 1948 साली मांडण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. सन 2015 साली राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेल्या आहेत. त्या परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे GS2 या विषयामध्ये जो काही प्रश्न आलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 9. खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ब. मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अ आणि ब बरोबर आहे, 2 नंबर अ बरोबर आहे, 3 नंबर ब बरोबर आहे, 4 नंबर अ आणि ब दोन्ही चूक आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय अ आणि ब दोन्ही चूक आहेत. कारण संविधान सभेच्या सदस्यांनी 29 नोव्हेंबर 1949 रोजी जे आहे ते आपल्या संविधानावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. बरोबर. मूळ भारतीय संविधानात प्रास्ताविका म्हणजे प्रस्ताविका, एक उद्देशिका, 22 भाग, 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. ब. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. हा प्रश्न जो आहे तो 2015च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. 1 नंबर ब बरोबर आहे, 2 नंबर अ बरोबर आहे, 3 नंबर अ व ब दोन्ही बरोबर आहेत, 4 नंबर अ व ब दोन्ही चूक आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. अ जे आहे ते बरोबर आहे. मौलाना आझाद हे पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भारताचे शिक्षण मंत्री होते. प्रश्न क्रमांक 11. खालील विधाने विचारात घ्या. अ. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब. सरदार हुकुमसिंग KT साहा महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. क. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब जे आहेत ते बरोबर आहेत आणि क जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय येणार.
कारण 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे संविधान सभेची पहिली बैठक भरली. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगचे सदस्य बैठकीस उपस्थित नव्हते आणि 211 सदस्य हे बैठकीला उपस्थित होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. सन 2015 साली आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. खाली दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. अ. कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स. ब. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन. क. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया. ड. मार्गदर्शक तत्वे जर्मनी. तर इथं जे आहे ते आपल्याला इथं आता पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहे. 2 नंबर अ, क, ड बरोबर, तर ब चूक आहे. 3 नंबर सगळे चूक आणि 4 नंबर जे आहे ते क आणि ड बरोबर, तर अ आणि ब चूक आहेत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. सगळे चूक जे आहे ते सगळे चूक आहे. हे प्रश्न इथं आपण बघूया. घटनाकारांनी सुमारे 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यातून महत्त्वाच्या तरतुदी भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या आहेत. आपल्या भारताची जी राज्यघटना बनलेली आहे त्या राज्यघटनेसाठी 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून नंतर आपल्या भारताची जी संविधान आहे, आपलं भारताची राज्यघटना ते बनवण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कॅबिनेट व्यवस्था जी आहे ती ब्रिटिश राज्यघटना या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. 2 नंबर मूलभूत हक्क हे अमेरिका या अमेरिके या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. आणि 3 उर्वरित अधिकार हे कॅनडा आणि मार्गदर्शक तत्वे हे जे आहेत ते आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 ही पूर्वपरीक्षा म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावर आपण बघूया. प्रश्न क्रमांक म्हणजे सन 2012ची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमधला हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा. यादी क्रमांक 1 आणि वैशिष्ट्ये आणि यादी क्रमांक 2 स्त्रोत. तर इथं आपण ह्या ज्या जोड्या आहेत ह्या लावूनच घेतलेल्या आहेत. अ. राज्यपालाचे पद हे भारत सरकारचा कायदा 1935च्या कायद्यानुसार जे आहे ते घेण्यात आलेलं आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे ते अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या देशाची राज्यघटना आणि संसदीय राज्यपद्धती ही ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. संसदीय शासन व्यवस्था, त्याच्यानंतर कॅबिनेट व्यवस्था, त्याच्यानंतर राज्यसभा, लोकसभा म्हणजे 2 सदन. नागरिकत्व हे सुद्धा ब्रिटिशच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. सन 2015ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? अ. घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली नंतर विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरती हंगामी संसदेत म्हणजे पार्लमेंटमध्ये झाले. ब. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर केवळ अ, 2 नंबर केवळ ब, 3 नंबर अ आणि ब, 4 नंबर दोन्ही नाहीत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते दोन्ही नाहीत. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. 2. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. 3. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर अ 1, ब 2, क 3 आणि 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. कोणतेही चुकीचं नाही. आता पुढचा प्रश्न बघूया. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2011ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? 1 नंबर डॉक्टर के.एम. मुन्शी, 2 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू, 3 नंबर गोपालस्वामी अय्यंगार आणि 4 नंबर श्री डी.पी. खैतान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. पंडित जवाहरलाल नेहरू जे होते ते आपल्या ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य नव्हते. अध्यक्ष कोण होते? तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जे आहेत ते डॉक्टर के.एम. मुन्शी, त्याच्यानंतर गोपालस्वामी अय्यंगार हे जे आहेत हे सदस्य होते आणि श्री डी.पी. खैतान हे जे आहेत ते सदस्य होते. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा टिंब निर्माण झाली म्हणजे
इथं पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये, 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने, 3 नंबर हंगामी सरकारच्या ठरावाने, 4 नंबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये जे आहे ते आपली संविधान म्हणजेच भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा निर्माण झाली. प्रश्न क्रमांक 18. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? तर हा म्हणजे या प्रश्नाचं जे आहे ते रिपिटेशन झालेलं आहे. हा मुख्य परीक्षा 2023ला पण हा प्रश्न आलेला आहे. आणि हा जो आहे तो राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये पण आलेला आहे. तर इथं आपण बघूया नागरिकत्व, ब निवडणुका कलम 324 आणि क तात्पुरती संसद आणि ड मूलभूत अधिकार. इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत अ, ब आणि क. 2 नंबर ब, क आणि ड. 3 नंबर अ आणि क. 4 नंबर अ आणि ब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ आणि ब हे जे आहे ते बरोबर आहे. आता सन 2019 रोजी साली पूर्व परीक्षा झालेल्या आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 19. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. अ. संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून उभरत असे तेव्हा तिचे अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. पर्यायी उत्तरे इथं जे आहेत ते आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. 1 नंबर अ, ब, क बरोबर आहेत. 2 नंबर विधाने ब, क आणि ड बरोबर आहेत. 3 नंबर विधाने अ, ब आणि ड बरोबर आहेत. 4 नंबर विधाने अ, क आणि ड बरोबर आहेत. तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो महत्त्वाचा आहे. तर प्रश्न काय तर भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या हे आहेत. आणि त्याच्यानंतर इथं काय दिले तर हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ, ब आणि ड हे जे आहे ते बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? 1. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण केली. आणि 4 नंबर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिम संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर या प्रश्नाचं जे बरोबर म्हणजे कोणती बाब जुळत नाही या संदर्भात आपल्याला विचारलंय तर इथं जे आहे ते 13 डिसेंबर आहे. बरोबर 13 डिसेंबर आहे. आपण याच्यावर 2 प्रश्न बघितलेले अगोदर. तर हा जो आहे तो प्रस्ताविका संदर्भातला प्रश्न आहे. तर कधी तर 13 डिसेंबर 1946 रोजी जे आहे ते हे केलं आणि ते स्वीकृत कधी केले तर 22 जानेवारी 1947 रोजी जे आहे ते आपलं म्हणजे उद्देशिका जी आहे ती स्वीकृत केली. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता ASO प्री पूर्व परीक्षा झालेल्या आहे त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 21 आपल्याला आलेला आहे. तर बघूया. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 नंबर JB कृपालिनी. 3 नंबर सरदार वल्लभभाई पटेल. 4 नंबर जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते सरदार वल्लभभाई पटेल. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. सन 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ASO प्रिलियम 2016 साली हा प्रश्न आलेला आहे. 1 सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. 2 सभा एक विधिमंडळात्मक संस्था ही झाली. 3 नंबर सभेच्या एकूण संख्या पूर्वी 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. आणि 4 नंबर मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी आलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. इथं काय आपल्याला दिलंय तर विधान कोणते बरोबर नाही? तर 3 नंबर जे आहे ते बरोबर आहे. म्हणजेच हे विधान जे आहे ते बरोबर नाही. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? 1 नंबर 1 राज्यघटना. 2 नंबर द्विगृही कायदेमंडळ. 3 नंबर राज्यघटनेची सर्वोच्च सत्ता. 4 नंबर न्यायालयीन पुनर्विलोकन. तर 1 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. खालील विधाने विचारात घ्या. PSI प्री 2016 साली जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली.
डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या प्रश्नाची बरोबर इथं जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत फक्त अ, 2 नंबर फक्त अ आणि ब, 3 नंबर फक्त ब आणि क आणि 4 नंबर जे आहे ते फक्त अ आणि क. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते बरोबर उत्तर कोणतं आहे तर 4 नंबर पर्याय अ आणि क. हे जे आहे ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि आता जे आहे ते आपल्या भारताचे आपण प्रेम्बल बघूया. द कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया, प्रेम्बल्स म्हणजे उद्देशिका. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग स्लोमनली रिसॉल्व्ह टू द कॉन्स्टिट्यूशन्स constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to the secure to all its citizens justice, social, economic and political liberties of thought, expression, belief, faith and worships, equalities of status and opportunities and to promote and among them all fraternities, assuring the dignity of the individual and unity and integrities of the nation. In our Constitution Assembly, this 26th day of November 149 do hereby adopt, enact and give to ourselves these constitutions. तर अशा प्रकारे आपल्या जे भारताची जी आहे ही इंग्रजीमध्ये उद्देशिका आहे म्हणजेच प्रेम्बल आहे. धन्यवाद मित्रांनो. PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि टेप्सनतर्फे आपण जे आहे ते व्हिडिओ बनवतो. तर व्हिडिओ आवडला तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. परंतु आपल्या गावाकडचे जे विद्यार्थी जे आहेत ते जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर त्यांना जरूर शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार.